नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी शुभाशिष आहे. या विभागात विविध वस्तूंची उंची आणि अंतरे शोधण्यासाठी त्रिकोणमितीचा उपयोग प्रत्यक्षात न मोजता कसा केला जातो ते आपण पाहू. उदाहरणार्थ टॉवर, पर्वत, इमारत किंवा झाडाची उंची, दीपगृहातून जहाजाचे अंतर, नदीची रुंदी इत्यादी त्रिकोणमितीचे ज्ञान वापरून ठरवता येते. उंची आणि अंतर शोधण्यासाठी प्रक्रिया हे वास्तविक जीवनातील परिस्थितींमध्ये त्रिकोणमिती लागू करण्याचा सर्वोत्तम उदाहरण आहे. आम्ही काही उदाहरणाद्वारे या अनुप्रयोगांचे स्पष्टीकरण देऊयात. शिकण्याचे परिणाम. या धड्यात शेवटी तुम्ही तयार असाल. वास्तविक जीवनातील परिस्थितींमध्ये त्रिकोणमितीचे व्यावहारिक उपयोग समजून घ्या. उंची, अंतर आणि उंची किंवा उदासीनतेचे कोन कसे मोजायचे ते शिका. त्रिकोणमितीय तत्त्वे वापरून समस्या सोडवण्याची कौशल्य विकसित करा. विविध प्रकारच्या उंची आणि अंतर समस्या सोडवण्यासाठी त्रिकोणमितीय संकल्पना लागू करा. या धड्यातील कीवर्ड आहेत उंची, अंतर, उंचीचा कोन, दृष्टीची रेषा, काटकोन त्रिकोण, थिओडोलाइट, उदासीनता कोन, क्लिनोमीट. उंची आणि अंतर शोधण्याच्या पद्धतींचा अभ्यास करण्यापूर्वी आपण काही मूलभूत व्याख्या समजून घेतल्या पाहिजेत. दृष्टीची रेषा. दृष्टीची रेषा म्हणजे निरीक्षकाच्या डोळ्यापासून निरीक्षकाने पाहिलेल्या वस्तूच्या बिंदूपर्यंत काढलेली रेषा. दृष्टीची रेषा. थिओडोलाइट. थिओडोलाइट हे एक साधन आहे जे ऑब्जेक्ट आणि निरीक्षकाच्या डोळ्यातील कोन मोजण्यासाठी वापरले जाते. थिओडोलाइटमध्ये दोन ग्रॅज्युएटेड चाके एकमेकांना काटकोनात ठेवलेली असतात आणि एक दुर्बीण असते. क्षैतिज आणि उभ्या कोनांच्या मोजमापासाठी चाके वापरली जातात. दुर्बिणीला त्या बिंदूंच्या दिशेने ठेवून इच्छित बिंदूचा कोन मोजला जातो. टेलिस्कोप स्केलवर कोन वापरला जातो. उंचीचा कोन. उंचीचा कोन हा दृष्टीच्या रेषेने तयार केलेला कोन आहे. क्षैतिज जेव्हा पहिला जात आहे तेव्हा तो बिंदू क्षैतिज पातळीच्या वर असतो. म्हणजेच जेव्हा आपण एखादी वस्तू पाहण्यासाठी आपले डोके वर उचलतो. उदासीनता कोन. उदासीनता कोन हा बिंदू क्षैतिज पातळीच्या खाली असताना क्षैतिज असलेल्या दृष्टीच्या रेषेद्वारे तयार केलेला कोन आहे. म्हणजेच जेव्हा आपण पाहिलेल्या बिंदूकडे पाहण्यासाठी आपले डोके खाली करतो.
क्लिनोमीटर. एलिव्हेशन आणि डिप्रेशनचा कोन सामान्यतः क्लिनोमीटर नावाच्या यंत्राद्वारे मोजला जातात. नोंद. दिलेल्या बिंदूपासून जेव्हा एखाद्या वस्तूची उंची वाढते तेव्हा उन्नतीचा कोन वाढतो. जर H1 मोठा असेल H2 पेक्षा असेल अल्फा मोठा असतो बीटापेक्षा. जसे आपण एखाद्या उभ्या वस्तूच्या उदाहरणार्थ मनोरा किंवा इमारतीच्या पायथ्याकडे जातो तसे उन्नतीचा कोन वाढतो. जर D2 लहान असेल D1 पेक्षा असेल तर बीटा मोठा असतो अल्फापेक्षा. उंचीच्या कोनाशी संबंधित समस्या. या विभागात जेव्हा उंचीचा कोन दिला जातो तेव्हा आम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. उदाहरण, एक टॉवर जमिनीवर उभा आहे. टॉवरच्या पायथ्यापासून 48 मीटर अंतरावर असलेल्या जमिनीवरील बिंदूपासून टॉवरच्या शिखराचा उंचीचा कोन 30 डिग्री आहे. टॉवरची उंची शोधा. उपाय. PQ ही टॉवरची उंची असू द्या. PQ बरोबर H घ्या आणि QR हे बुरुज आणि R बिंदूंमधील अंतर आहे. काटकोन त्रिकोण PQR मध्ये कोन PRQ बरोबर 30 अंश. आता आपण टॅन थिटा मानतो कारण आपल्याला लगतची बाजू आणि कोन माहीत आहे. त्यावरून आपल्याला विरुद्ध बाजू म्हणजेच बुरुजाची उंची मिळू शकते. टॅन FO थिटा बरोबर PQ छेद QR. टॅन FO 30 अंश बरोबर H छेद 48 देते. सारणीवरून आपल्याला टॅन FO 30 अंश बरोबर 1 छेद वर्गमुळामध्ये 3 1 छेद वर्गमुळामध्ये 3 बरोबर H
35/48 मिळते. छेद तर्कसंगत करून आपल्याला मिळते h बरोबर 16 वर्गमुळामध्ये 3. म्हणून टॉवरची उंची 16 वर्गमुळात 3 मीटर आहे. उदाहरण: जमिनीपासून 75 मीटर उंचीवर पतंग उडत आहे. पतंगाला जोडलेली तार तात्पुरती जमिनीवर एका बिंदूशी बांधली जाते. जमिनीसह स्ट्रिंगचा कल 60 डिग्री आहे. स्ट्रिंगमध्ये कोणतीही ढिलाई नाही असे गृहीत धरून स्ट्रिंगची लांबी शोधा. उपाय: मानूया की AB ही पतंगाच्या जमिनीपासूनची उंची आहे, म्हणून AB बरोबर 75 आणि AC ही दोरीची लांबी आहे. काटकोन त्रिकोण ABC मध्ये कोन ACB बरोबर 60 अंश. आता आपण साइन थिटा मानतो कारण आपल्याला विरुद्ध बाजू आणि कोन माहीत आहे. त्यामुळे आपल्याला कर्ण सापडतो, म्हणजेच दोरीची लांबी साइन थिटा बरोबर ऑप बाय हाईट बरोबर AB भागिले AC. साइन 60 अंश बरोबर 75/AC. सारणीवरून आपल्याला साइन 60 ची किंमत वर्गमुळामध्ये 3/2 अशी मिळते. म्हणजेच वर्गमुळामध्ये 3/2 बरोबर 75/AC. क्रॉस गुणाकार करून आपल्याला AC बरोबर 150/वर्गमुळात 3 मिळते. भाजकाचे तर्कसंगतीकरण करून आपल्याला मिळते बरोबर 50/3 मीटर.
म्हणून दोरीची लांबी 50 √3 मीटर आहे. उदाहरण: एका दीपगृहाच्या दोन्ही बाजूला 2 जहाजे समुद्रात फिरत आहेत. जहाजांवरून पाहिल्याप्रमाणे दीपगृहाच्या शीर्षस्थानाचा उंचीचा कोन अनुक्रमे 30 डिग्री आणि 45 डिग्री आहे. दीपगृह 200 मीटर उंच असल्यास 2 जहाजांमधील अंतर शोधा. वर्गमुळामध्ये 3 वजा 1.732. उपाय: ए बीला दीपगृह असू द्या. कॅन्ड डीला 2 जहाजांचे स्थान समजा. मग ए बी बरोबर 200 मीटर, कोन ए सी बी बरोबर 30 अंश, कोन ए डी बी बरोबर 45 अंश. आता आपण टॅन थिटा मानतो कारण आपल्याला विरुद्ध बाजू आणि कोन माहीत आहे. त्यावरून आपल्याला लगतची बाजू म्हणजेच जहाजापासून लाईटहाऊसपर्यंतचे अंतर सापडते. काटकोन त्रिकोण बी ए सी मध्ये टॅन 30 अंश बरोबर ए बी छेद ए सी बरोबर विरुद्ध छेद विशेषण. टेबल टॅन 30 अंश बरोबर 1 छेद वर्गमुळात 3 बरोबर 200 छेद ए सी बरोबर ए सी बरोबर 200 वर्गमुळात 3. समीकरण 1. आता आपण टॅन थिटाचा विचार करूया. कारण आपल्याला विरुद्ध बाजू आणि कोन माहीत असल्याने आपण लगतची बाजू म्हणजेच जहाजापासून प्रकाशगृहापर्यंतचे अंतर शोधू शकतो. टॅन 45 अंश बरोबर ए बी छेद ए डी बरोबर ऑप छेद ए डी जे. सारणीवरून आपल्याला मिळते टॅन 45ची किंमत 1 बरोबर 200 छेद ए डी बरोबर ए डी बरोबर 200. दुसरं समीकरण. आता आपण लाईट हाऊस पासूनचे जहाजाचे दोन्ही अंतर
अशा प्रकारे जोडू की आपल्याला जहाजामधील अंतर मिळेल. आता CD बरोबर AC अधिक AD बरोबर 200 वर्गमुळामध्ये 3 अधिक 200 कंसामध्ये 1 आणि 2 ने CD बरोबर 200 कंसामध्ये वर्गमुळामध्ये 3 अधिक 1 बरोबर 200 गुणिले 2.732 बरोबर 546.4. गुणाकार केल्यास आपल्याला मिळते 546.4. म्हणून दोन्ही जहाजांमधील अंतर 546.4 मीटर आहे. धड्याचा सारांश. दृष्टीची रेषा म्हणजे निरीक्षकाच्या डोळ्यापासून निरीक्षकाने पाहिलेल्या वस्तूची बिंदूपर्यंत काढलेली रेषा. पाहिलेल्या वस्तूच्या उंचीचा कोन हा क्षैतिज पातळीवर असताना क्षैतिज असलेल्या दृष्टीच्या रेषेने तयार केलेला कोन आहे. क्लिनोमीटर्सचा उपयोग उंची आणि नैराश्याचे कोन अचूकपणे मोजण्यासाठी केला जातो. पाहिल्याबद्दल धन्यवाद.